प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पौल ह्याला जेव्हा पकडलं गेलं आणि पौलाला रोम करासमध्ये राजदूत देवाची सुवार्ता गाजवायला रोमन देशामध्ये, त्या ठिकाणी मोठे मोठे लोक राहत होते आणि पौलाची इच्छा फक्त एक देशात जाण्याची होता, रोम मध्ये. आणि त्यानंतर मग त्याला जिथे प्रभू नेईल तिथे जाणार होता. परंतु पौल तिकडे जाताना त्याच्या मनात विचार होते, मी रोम मध्ये जाईल तेव्हा तिकडनं परत येईल की काय मला माहित नाही. आणि पौल जाण्यास निघाला. पौलाला पकडलं गेलं रस्त्यामध्येच आणि एका तारवामध्ये बसून एका जेलमध्ये टाकायला पौलाला घेऊन जात होते लोक. पौलाच्या बरोबर अजून पण काही गुन्हेगारी होती. समुद्राच्या मध्यभागी जेव्हा तारू गेला तेव्हा पौल प्रार्थना करत होता आणि प्रार्थना करत असताना पौलाला पवित्र आत्म्याने सांगितलं की थोडा अंतरावर गेल्यावर तारू फुटणार आहे. समजतं? पौलाला त्या ठिकाणी कोणी सांगायला होता का तिथे? अरे त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने पौलाला सांगितलं, कारण तो प्रार्थना करताना बडबडत करत नव्हता, गुडघे टेकून हात वर करून प्रार्थना करत होता. अशा वेळी